महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूरच्या सन 2026-27 ते 2029-30 या कालावधीसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। विहित मुद्दीत प्रत्येक मतदारसंघातून केवळ एकच उमेदवार असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडून बिनविरोध झाल्याचे जाहीर केले। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूरच्या झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हशमत जैन अलबद्दीन हौरी यांची निवड झाली आहे। निवडणूक अधिकारी व राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली। संघटनेच्या उपाध्यक्षपदी पूजा श्रीकांत शिंदे तर कार्यकारी कार्याध्यक्षपदी संदीप अशोक बुचडे यांची निवड झाली आहे। सरचिटणीस पदाची जबाबदारी ज्ञानेश्वर नारायण मुंडे यांच्याकडे तर सहचिटणीस पदाची जबाबदारी जितेंद्र प्रताप चौगुले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। संघटनेच्या खजिनदारपदी इचलकरंजीच्या सरोज राजेश शिंदे आणि सहखजिनदारपदी सुजाता भारत उरुणकर यांची निवड करण्यात आली। शासकीय सेवेतील विविध विभागांनुसारही कार्याध्यक्ष व संघटक सचिवांची निवड झाली आहे। यामध्ये सार्वजनिक विभागाच्या कार्याध्यक्षपदी रुपाली संतोष बळीवंत तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कार्याध्यक्षपदी पुष्पलता पांडुरंग बर्गे यांची निवड झाली आहे। तसेच सार्वजनिक विभागाच्या संघटक सचिवपदी पूनम गणपत रसाळ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संघटक सचिवपदी विजय किसन माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन ही शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या परिचारकांची शिखर संघटना आहे। ती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनशी संलग्न आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।